जो आनंद सत्य प्रकाश विभव आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे. असे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परिदोरी ढाळीना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्मीचे असे. पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम. तुम्हीचे आहे आत्माप्त काम तरी न मन कोणा करावे म्या. अनिर्वचनीय पदार्थ आणि अनिर्वचनीय पदार्थाचं ज्ञान यांच्या उत्पत्तीचा प्रकार सांगितला. अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ बाधयोग्य असा आहे. हे यथार्थ समजले म्हणजे तुझे समाधान होईल. आता आपल्याला असं वाटतं की हा ग्रंथसुद्धा समाप्त झाला. हे यथार्थ समजलं तर आपल्याला समजलं की नाही. आता अनिर्वचनीय शब्दाबद्दल काही शंका राहिली का? कोणतीही शंका राहिली नाही. आणि ते म्हणतात आता तुझं समाधान होईल. परंतु तो जो शिष्य आहे त्याचं समाधान झालं नाही. आता त्याच्या पुढं काय आले पुन्हा सत्ख्यातिमत जे आहे ना ते सत्ख्यातिमत त्याच्या पुढं आलं. सत्ख्यातिमत कोणाचं आहे? रामानुजाचार्यांचं आहे. ऐक नाही. आणि त्यांच्या दृष्टीनं रज्जूवर भासलेला सर्प कसा आहे? सत्य आहे. ऐक नाही. दोन्ही काय आहे? आणि सत्य आहे. तर मग तो ज्या वेळेला आपल्याला रज्जूचं ज्ञान होतं त्यावेळेला सर्पाचा बाध होतो की नाही? हां. आणि मग तो सत्य कसं काय म्हणता तुम्ही? हां. त्याचे अवयव कुठं असतात? सर्वम द्रव्यम पांचभौतिकम. त्याचे अवयव कुठं राहतात? पंचमहाभूतामध्ये असतात. जेव्हा सर्प भासतो तेव्हा ते काय आहे? व्यक्त रूपाने. नंतर काय आहे? अव्यक्त रूपाने. तो आहे तो खरा आहे. तो सर्प कसा आहे? सत्यच आहे. ऐक नाही. आणि रज्जूसुद्धा काय आहे? सत्यच आहे. का सगळंच सत्य आहे? माया पण माया ही परमात्म्याची काय उपाधी का विशेषण आहे? त्यांच्या दृष्टीनं विशेषण आहे. विशेषण हे विशेषाला सोडून कधीच राहत नाही. माया ब्रह्माला सोडून कधीच राहत नाही. ब्रह्म आहे विशेष्य आणि माया आहे विशेषण. दोन्ही मिळून ब्रह्म कसं झालं? विशिष्ट ब्रह्म. ब्रह्म विशिष्ट ब्रह्म मानणाऱ्याचं काय म्हणायचं? विशिष्ट अद्वैत. ऐक नाही. विशिष्ट अद्वैत. ब्रह्म कसं आहे? अद्वैत. पण कसं आहे? विशिष्ट. माया विशिष्ट. तर तो संप्रदाय कोणता आहे? माया विशिष्ट अद्वैत मानणारा. त्याला काय म्हणायचं? विशिष्ट अद्वैत. बरोबर ना? विशिष्ट अद्वैत. त्यांची ख्याती कोणती आहे? त्यांची ख्याती सत्ख्याती. ऐक नाही. आता ह्या शिष्याला जी शंका आली ती शंका सत्ख्याती मताचं जे प्रामाण्य आहे त्याविषयी तो करतो. सत्ख्यातीच्या प्रामाण्याविषयी शंका व समाधान. शिष्य म्हणतो सर्व ख्यातींचा विचार केला तर असताची प्रतीती होत नाही, सर्पाची होते. म्हणून असत ख्याती बरोबर नाही. आता पाठीमागं सांगितलं ना सर्व ख्यात्यांचं वारंवार चिंतन केलं पाहिजे. वारंवार चिंतन का केलं पाहिजे? त्या ख्याती कशा चुकीच्या आहेत हे कळण्यासाठी. माऊलींनी लिहिलं काय ओळी आठवते का? जर आपण एखादा घास घेतला आणि त्याच्यामध्ये जर खडा असेल तर खडा टाकलाच पाहिजे की नाही? त्यासाठी जिभेने वारंवार काय हालचाल करून खडा निवडून बाहेर टाकलाच पाहिजे. तसं ऐक नाही. कारण का आपल्याला जे सारभूत अन्न आहे ते योग्य रीतीनं आपल्या मुखाच्या द्वारा आपल्या उदरात प्रविष्ट झालं पाहिजे. तसं अनिर्वचनीय ख्याती ही आपल्या बुद्धीवर आरूढ होण्यासाठी तिच्या विरोधी असणारी जी मतं आहेत ना ती मतं त्याज्य कशी आहेत हे कळण्यासाठी काय हरळू फेडावाची की मौलीने त्याज्य ते त्याजावया लागी. हां. जे ती त्याज्य गोष्ट आहे ती त्यागण्यासाठी तीसुद्धा आपल्याला कळली पाहिजे ना. आहे की नाही? म्हणून ह्या वारंवार इतर ख्यातींचा देखील काय केला पाहिजे? आपण विचार केला पाहिजे असं सांगतात. तर इथं तो म्हणतो की महाराज सर्व ख्यातींचा विचार केला तर असताची प्रतीती होत नाही. आपण आता पुन्हा त्यांनी डोळ्यापुढं सर्व ख्याती आणल्या. त्याच्यातली पहिली ख्याती कोणती आहे? असत ख्याती. सर्वम शून्यम शून्यम. ही कोणाची आहे? क्षणिक विज्ञानवादी आपलं क्षणिक माध्यमिक शून्यवादी बौद्धाची. आहे की नाही? माध्यमिक शून्यवादी बौद्धाची ही असत ख्याती ती त्याच्या डोळ्यासमोर प्रथम आली. आणि मग तो म्हणतो असताची प्रतीती होत नाही, सर्पाची होते. म्हणून असत ख्याती बरोबर नाही. पहिलं मत कोणतं आहे? असत ख्यातीवाद्याचं. काय आहे? बाहेर हा सर्प आहे का? नाही. आणि बरं बाहेर नाही का कुठंच नाही? सर्पच नाही का रज्जूही नाही?
रज्जू नाही का हे संपूर्ण जगतच नाही? जगत नाही का जगताचं कारण मायाही नाही का मायेचं अधिष्ठान असणारं ब्रह्मही नाही? काहीच नाही, बाहेर काहीच नाही. मग परमतत्व आहे तरी काय? शून्य हेच काय आहे? परमतत्व. असं मानणारी कोणती ख्याती? असत ख्याती. आणि आता हा शिष्य जेव्हा विचार करायला लागला तर पुन्हा त्याच्या असत ख्याती डोळ्यासमोर आली. तर ती असत ख्याती त्याला मान्य झाली का अमान्य झाली? अमान्य झाली. तो म्हणतो जर या ठिकाणी रज्जूवर भासणारा सर्प असत असता तर तो भासला नसता. त्याला उपपत्ती काय देतो? त्याला उदाहरण काय देतो? वंध्यापुत्र. वंध्यापुत्र असत आहे तर तो भासतही नाही. आणि जर याप्रमाणे हा सर्प असत असता तर भासला नसता. आणि हे तर काय म्हणतात? भासतो. असं कोण म्हणतात? माध्यमिक शून्यवादी बौद्ध. मग यांचं मत कसं आहे? का यांचं मतच असत आहे? का यांचंच मत कसं आहे? खोटं आहे असं तो म्हणतो. म्हणजे असत ख्याती ही कोणालाही पटत नाही. कोणी जर मनुष्य विचार करायला लागला तर असत ख्याती जुळत नाही. महाराज सर्व ख्यातीचा विचार केला तर असताची प्रतीती होत नाही, सर्पाची होते. म्हणून असत ख्याती बरोबर नाही. क्षणिक विज्ञानवादीच्या मताने सर्पाचा आकार बुद्धी धारण करते पण सर्पाची बहुत काल प्रतीती येते म्हणून आत्मख्याती बरोबर नाही. आता त्यांनी दुसरा विचार केला. हे असत ख्यातीवाद्याचं मत काय आहे? त्याज्य आहे. परंतु दुसरं एक मत आहे ते कोणाचं आहे? आत्मख्यातीवाद्याचे. आत्मा शब्दाचा अर्थ त्यांनी काय केला? क्षणिक विज्ञान किंवा बुद्धी आहे की नाही. मग ते म्हणतात की बाहेर पदार्थ नाहीच आहे मुळी. का पदार्थ कुठे आहे? आत. आत म्हणजे बुद्धीच त्या सर्पाचा आकार धारण करते, बाहेर सर्प नाहीच मुळी, असं त्यांचं काय आहे? म्हणणं आहे. मग तो म्हणतो हे मत बरं आहे का? पदार्थ सर्प बाहेर तत्वतः नाही, फक्त बुद्धीनं त्याचा आकार धारण केला. हे स्पष्टीकरण जे आहे हे स्वीकारायला काय हरकत आहे का? असा त्याच्या मनात विचार येतो. परंतु तो लगेच बाबा वाक्यम प्रमाण म्हणणारा नाही, तर्कशुद्ध पद्धतीनं विचार करणारा तो शिष्य आहे की नाही. म्हणून तो पुढं काय म्हणतो? क्षणिक विज्ञान ह्या सर्पाचा आकार धारण करतं म्हणावं तर क्षणिक विज्ञानाचं काय स्वरूप आहे? बुद्धीचं काय स्वरूप आहे? तर बुद्धी एका क्षणात उत्पन्न होते, दुसऱ्या क्षणात राहते, तिसऱ्या क्षणामध्ये तिचा नाश होतो. म्हणजे अशी असणारी क्षणिक बुद्धी ही जर सर्पाचा आकार धरते तर सर्पाची प्रतीती किती वेळ व्हायला पाहिजे? अल्पकाळ, क्षणभर व्हायला पाहिजे. आपल्याला रज्जूवर भासणारा सर्प हा क्षणभर भासतो का बहुत काल भासतो? आणखी दुसरं एक काय कारण सांगितलं होतं त्यांनी? आपल्याला जर त्या ठिकाणी क्षणिक आपलं प्रत्यभिज्ञा, ज्याला स्मृतीपूर्वक प्रत्यक्ष ज्ञान असं आपण म्हणतो, ते होऊ नये. जर त्या ठिकाणी क्षणिक विज्ञानच पदार्थाचा आकार धारण करते असं जर म्हणावं, बाह्य पदार्थच नाही असं जर म्हणावं, तर जो मी आजोबांच्या मांडीवर खेळत होतो लहानपणी तोच मी आता नातवांना मांडीवर खेळवतो, अशा प्रकारचं जे प्रत्यभिज्ञान ती व्हावी का? होऊ नये. आणि होती तर खरी. याचाच अर्थ क्षणिक विज्ञानवादांची असणारी जी आत्मख्याती, ही आत्मख्याती मतही ह्या रज्जूच्या स्पष्टीकरणाविषयी अपुरा आहे की नाही, किंवा चुकीचं आहे. मग त्या ठिकाणी तो ही आत्मख्याती मान्य करील का? आता नाही. आत्मख्याती मतही दूषित आहे असंच त्याचं विचार झाला. ठीक आहे ना. क्षणिक विज्ञानवादीच्या मताने सर्पाचा आकार बुद्धी धरते पण सर्पाची बहुत काल प्रतीती येते म्हणून आत्मख्याती बरोबर नाही. आता त्याच्या डोळ्यापुढं कोणी येईल? अन्यथा ख्याती आहे की नाही. अन्यथा ख्याती किती प्रकारची? दोन प्रकारची. काय? अन्य पदार्थाचं अन्य रूपाने ज्ञान आणि अन्य ठिकाणी असणाऱ्या पदार्थाचं अन्य इतरत्र होणारं ज्ञान. एक पहिली जी ख्याती आहे ती कोणाची आहे? अन्य ठिकाणच्या पदार्थाचं अन्य ठिकाणी ज्ञान ही कोणाची आहे? प्राच्य नैयायिकांची. आणि अन्य पदार्थाचं अन्य रूपाने ज्ञान ही कोणाची आहे? नव्य नैयायिकाची. हिला कोणती ख्याती म्हणतात? अन्यथा ख्याती. ही आहे कोणाची? न्याय आणि वैशेषिकांची ना. ही कोणाची आहे? न्याय आणि वैशेषिकांची ही अन्यथा ख्याती. असा विचार करायला काय हरकत आहे? हा विचार एकदा तर होऊन गेलेला आहे, पुन्हा त्याच्या डोळ्यापुढं येतो का? आलाच पाहिजे, आलाच पाहिजे. आता म्हणतो वारुळावरील सर्पाची सन्मुख रज्जूच्या ठिकाणी प्रतीती किंवा रज्जूची सर्परूपाने प्रतीती होते अशा दोन्ही मताच्या अन्यथा ख्याती अनुभवाच्या आणि युक्तीच्या विरुद्ध असल्यामुळे असंगत आहेत. आता तो म्हणतो अन्यथा ख्याती. अन्यथा ख्यातीने स्पष्टीकरण काय दिलं? अहो त्याच्यात काय अवघड आहे? त्या रज्जूवर सर्प का दिसतो? वारुळावरचा सर्प खराच असतो
आहे की नाही. फक्त तो वारुळावरचा सर्प कुठं भासतो? इथं रज्जूच्या ठिकाणी. कशामुळे भासतो? तर मंद अंधकारादी नेत्रदोषामुळं, आहे की नाही. नेत्रदोषामुळं तुम्हाला काय भासतो? वारुळावरचा सर्प रज्जूच्या ठिकाणी नेत्रदोषामुळं भासतो, असं स्पष्टीकरण केलं ना. आणि दुसरा नव्य न्यायिक आला, त्यांनी काय सांगितलं? रज्जूच काय होते? सर्पाच्या रूपाने भासते, आहे की नाही. ही कोणती ख्याती आहे? अन्यथा ख्यातीच आहे. अन्य पदार्थाचं अन्य रूपाने ज्ञान आणि अन्यत्र असणाऱ्या पदार्थाचं अन्य ठिकाणी होणारं ज्ञान, असंच आहे ना. याला काय म्हणतात? अन्यथा ख्याती. हे स्पष्टीकरण केलेलं आहे कोणी? नैयायिक आणि वैशेषिक यांनी. तर ही ख्यातीचा जेव्हा तो विचार करायला लागला, बरोबर आहे, जर रज्जूवर सर्प कसा भासला? अहो, वारुळावर सत्य सर्प आहे आणि तो सर्प काय झाला? इथं भासला. कशामुळं भासला? नेत्र दोषामुळं भासला. असं जेव्हा स्पष्टीकरण करतो तेव्हा तो थोडा अंतर्मुख होऊन विचार करतो. हे म्हणतात खरं, परंतु हे खरं आहे की नाही याविषयी त्याला काय वाटलं? त्याच्या मनात कोणता विचार आला? जर वारुळावरचा सर्प इथं दिसतो, बरोबर आहे ना, वारुळावरचा सर्प जर या ठिकाणी रज्जूवर दिसतो, तर वारुळ तर दूर आहे की नाही. आणि तो सर्प कसा आहे? पुन्हा सत्य आहे. मग जर तिथं वारुळ एकटंच आहे का? आणि त्या वारुळावर एकटा सर्पच आहे का? तिथं काही झाडी गवत काय आहे की नाही दुसरं? मग ते पण इथं दिसायला पाहिजे नाही. एकटा सर्प कसा दिसतो? आहे की नाही. याचा अर्थ हे मत काही बरोबर नाही. दुसरी गोष्ट कशामुळं दिसतो? तर म्हणे नेत्रदोषामुळं, आहे की नाही. अहो, चांगले डोळे असताना भिंतीच्या पलीकडचं दिसत नाही आणि नेत्रामध्ये दोष झाला आणि वारुळावरचा सर्प इथं दिसायला लागला, हे बोलणं काही सुसंगत वाटत नाही. म्हणून ही अन्यथा ख्याती काही बरोबर नाही. मग तो म्हणतो जाऊ द्या, प्राच्य न्यायिकांची अन्यथा ख्याती मत जे आहे तर ते दूषणावह आहे. असं कसं होईल की भिंतीच्या पलीकडचं चांगल्या डोळ्याला दिसत नाही आणि वारुळावरचा सर्प दूषित डोळ्यांना, आहे का नाही, ज्याच्या ठिकाणी नेत्रदोष आहे त्याला दिसायला लागला, हे म्हणणं काही पटत नाही. मग हे जे म्हणतात या ठिकाणी रज्जूच सर्पाच्या रूपाने भासली असं जे म्हणतात आणि त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सर्प सत्य आहे का असत्य आहे? त्यांच्या दृष्टीनं सत्यच आहे, सत्यच आहे. फक्त काय होतं? रज्जूही सत्यच आहे, पण सत्य असणारी रज्जू सत्य सर्परूपाने भासली, अन्य पदार्थ अन्य रूपाने भासला. अशी अन्यथा ख्याती कोणाची? नव्य नैयायिकांची. आणि ह्या ख्यातीविषयी तो विचार करायला लागला तर ही ख्याती त्याला काय पटत नाही. का पटत नाही? अन्य पदार्थ, अहो जसा पदार्थ असतो तसंच ज्ञान होतं ना. या ठिकाणी जेव्हा सर्पाचं ज्ञान होतं त्या तिथं काय मानला पाहिजे? सर्पच मानला पाहिजे. रज्जूचं सर्परूपाने कसं ज्ञान होईल? आहे की नाही. जसं आपण जर डोंगर आणि डोंगराचं मोहरीच्या रूपाने कसं ज्ञान होईल? जसा पदार्थ असेल तसंच ज्ञान होणार. हा काय सामान्य रूपाने सगळ्यांना मान्य करावा लागेल अशा प्रकारचा नियम आहे, किंवा हा सगळ्यांचा काय आहे? अनुभव आहे. अनुभवाचा आपलाप करता येत नाही. म्हणून ही युक्तीच्या आणि अनुभवाच्या विरुद्ध आहे. कोणती ख्याती? अन्यथा ख्याती. ती नव्य न्यायिकांची का प्राच्य न्यायिकांची का दोघांची? दोघांची पण विरुद्ध आहे की नाही. मग आता अन्यथा ख्याती मत तरी याला पटलं का? अन्यथा ख्याती मतही पटलं नाही. वारुळावरील सर्पाची सन्मुख रज्जूच्या ठिकाणी प्रतीती किंवा रज्जूची सर्परूपाने प्रतीती अशा दोन्ही मताच्या अन्यथा ख्याती अनुभवाच्या आणि युक्तीच्या विरुद्ध असल्यामुळे असंगत आहेत. याविषयी त्याचा विचार झाला तर आत्तापर्यंत, आहे की नाही, हा विचार होण्यासाठी काय पाहिजे? या ठिकाणी चांगल्या प्रकारची झोप घेतली पाहिजे, आहे की नाही. म्हणजे चांगल्या प्रकाराने आपल्याला समजतं. काय हरकत नाही, तरीसुद्धा आता एक नवीन संशोधन झाले मनोविज्ञानात. कधी सांगितलं असेल की असं झालं की लहान मुलं जे आहेत ना, लहान मुलं, तर त्यांना जर संस्कार करायचे असेल किंवा ज्या मनुष्याचं एखाद्या विषयी पाठांतर करायचं आहे, आपल्याला ज्याचं पाठांतर करायचं, तर त्यांनी असे प्रयोग केले ह्या मनोवैज्ञानिकांनी, दोन्ही शास्त्रज्ञ आणि मनोवैज्ञानिक यांनी दोघांनी मिळून असा प्रयोग केला की जर आपण एखादा विषय पाठ करायचा, दिवसभर आपण घोकलं तरी पाठ होत नाही, तर आपण जेव्हा झोपेत असतो, आपल्याकडे बघा वेदांतामध्ये काय, समाधीमध्ये आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये देखील वृत्ती मानलेली, म्हणजे वृत्ती असते. आपण स्पष्टीकरण करतो का वृत्ती कारणामध्ये लीन होते, कुठं सुषुप्तीमध्ये, वृत्ती अधिष्ठानामध्ये लीन होते, कुठं समाधीमध्ये, पण वृत्ती असते त्यावेळेला वृत्ती मानलेली. तर
जर आपण शांतपणे गाढ झोपलेला असलो आणि पहाटे जर ज्या गोष्ट आपल्याला पाठ करायची तिचा जर आवाज आपल्या भोवती म्हणजे ते ध्वनी जर आपले म्हणजे थोडक्यात टेप म्हणा किंवा दुसऱ्या कोणी म्हणणं तर ते म्हटलं तर आपलं जागृती नंतर लवकर पाठ होतं. वास्तविक त्यावेळेला आपण म्हणाल की वृत्ती तर कारणात लीन झाली, पण त्या वृत्ती मानली याचा अर्थ वृत्तीच्या ठिकाणी दुसरे कोणतेही संस्कार नसल्यामुळं त्यावेळेला दुसरा विक्षेप नसल्यामुळं ती लवकर ग्रहण करते आणि जागं झाल्यावर मनुष्याला लवकर आठवते. किंवा लहान मुलं जी आहेत तर ते लहान मुलं पूर्ण साखर झोपेत असताना पहाटे आपण त्यांच्या भोवती जे उच्चारण करतो तर त्यांचं ते सहजच झोपेतून जागं झाल्यावर ते सहजच उच्चारण करून त्यांच्या स्मृतीशक्ती जागृत होऊन त्यांना त्याचं पाठांतर होतं. म्हणून लहान मुलांना संस्कारक्षम करायचं असेल तर त्यांना ही चांगली स्तोत्र वगैरे सकाळी ऐकवावीत. किंवा आपल्याला ज्याचं पाठांतर करायचं आहे तर त्या पाठांतर असणाऱ्या मनुष्याने आपण झोपलो तरी तू म्हणतच राहा म्हणावं, आहे की नाही. ते तर आता हे झालं कोणती असत्ख्याती झाली, दुसरी आत्मख्याती, तिसरी अन्यथा ख्याती, ऐके नाही. आणि चौथी कोणाची ख्याती आहे? अख्याती. अख्याती कोणाची आहे? सांख्य आणि प्रभाकर मीमांसक यांची अख्याती. कोणते? स्मृतिज्ञान, बरोबर ना. या ठिकाणी आपल्याला काय होतं? सर्पांशा स्मृती होते आणि इदम रूपाने त्या रज्जूचं काय होतं? सामान्य प्रत्यक्ष. आणि ही दोन्ही ज्ञानं जी आहेत त्या दोन्ही ज्ञानांचा विवेक न झाल्यामुळं दोन्ही ज्ञानं मिळून एकच ज्ञान भासतं. असं त्यांनी हा सर्प आहे असं आपल्याला ज्ञान होतं, असं त्यांनी केलेलं काय आहे? स्पष्टीकरण, आहे की नाही. ते स्पष्टीकरण तरी याला भावलं का? याला पटलं का? नाही. कारण तो म्हणतो एका वेळेला वृत्ती काय होते? एकाच आकार धारण करते, त्यामुळं दोन्ही ज्ञानं एक समयाला होणार नाहीत असं म्हणून त्यांनी काय केलं? अख्यातीवादाचं म्हणजे कोण? हे अख्यातीवादी जे आहेत ते प्रभाकर मीमांसक आणि सांख्य, तर ते कसे? चिद्वादी आहेत, आहे ना. चैतन्य मानणारे, चैतन्यामध्ये विषयी भाव मानणारे कोण आहेत? विषयी भाव मानणारे प्रभाकर मीमांसक आहे. चिद्वादी दोघं आहे, पण विषयी भाव मानणारे कोण आहेत? प्रभाकर मीमांसक आहे. आणि चिद्वादी म्हणजे काय? आत्मा असंगो ही अयम पुरुषा, आत्मा चिद्रूप आहे असं मानणारे कोण आहेत? सांख्य. बरोबर आहे ना. हेच मत आलं ना डोळ्यापुढं आपल्या, का नाही आलं? आलं ना. मग ती जी अख्याती आहे ही कोणती ख्याती आहे? अख्याती. सामान्य इदम रूपाने सामान्य प्रत्यक्ष, बरोबर ना. इदम रूपाने सामान्य प्रत्यक्ष आणि सर्परूपाने स्मृतिज्ञान मानणारी अख्याती. तरी अख्याती मत तरी जुळतं का? नाही. हे मतही विसंगत आहे. म्हणजे अख्यातीविषयी सुद्धा याला हे मतसुद्धा पटलं नाही, आहे की नाही. मग यांनी आत्तापर्यंत 4 ख्यात्यांचा काय केला? अस्वीकार, अनंगीकार केला. आता पुढं बोलतो तो. वारुळावरील सर्पाची सन्मुख रज्जूच्या ठिकाणी प्रतीती किंवा रज्जूची सर्परूपाने प्रतीती होते, अशा दोन्ही मताच्या अन्यथा ख्याती अनुभवाच्या आणि युक्तीच्या विरुद्ध असल्यामुळे असंगत आहेत. सर्पांशा स्मृती मानणे हे भयकंपादी पुढील व्यवहाराशी जमत नाही. स्मृतिज्ञान म्हणलं तर एखाद्या पदार्थाची स्मृती झाली आणि भयकंप झाले असं कधी होईल का? नाही. पण रज्जूवर सर्प जेव्हा भासतो तेव्हा भयकंप होतात की नाही? मग त्याला स्मृतिज्ञानाने भयकंप होतात आणि ते ज्ञान स्मृतिज्ञान आहे असं म्हणता येईल का? नाही. म्हणजे ही संगती त्यांची योग्य नाही. कोणाची? अख्याती मताची संगती योग्य नाही असं तो म्हणतो. सर्पांशा स्मृती मानणे हे भयकंपादी पुढील व्यवहाराची जमत नाही, म्हणून अख्याती बरोबर नाही. आता बघा ह्या 4 ख्यातीचं त्याच्या मतानेच काय झालं? निराकरण झालं. ह्या त्याला मान्यच नाही. आता पुढं मात्र त्याचं म्हणणं आहे की आता सत्ख्याती आणि अनिर्वचनीय ख्याती यात मंदांधकारादी दोष आणि सर्पाची उत्पत्ती ही सारखीच मानतात. आता बघा एखाद्या माणसाला एखादं गृहीत कृत्य त्याला असलं की तो दुसऱ्याचं मत जे आहे ना त्याला म्हणतो तुझं बरोबर आहे, तुझं माझं एकच आहे. वास्तविक त्याच्यात अंतर असतं जमीन आणि आसमानाचं. पण हा काय म्हणतो? जसं तुमचं आहे तसंच आमचं, काय फरक नाही. आम्ही अनिर्वचनीय ख्याती म्हणतो, त्याला तुम्ही काय म्हणता? सत्ख्याती म्हणता. पण आपलं दोघांचं एकच आहे. फक्त थोडासा कुठं काही मतभेद असेल तर तो आपण मिटवून टाकू असं तो म्हणतो त्यांना. ह्याच्यामध्ये तो त्याच्याशी समन्वय करण्याचा प्रयत्न करतो, पण याचा समन्वय सुद्धा कसा आहे? चुकीचा आहे. आणि तो सिद्धांत त्याच्या अंगलट येणार आहे.
याची आहे अनिर्वचनीय ख्याती आणि त्याची आहे सत्ख्याती. याच्या दृष्टीनं पदार्थ कसे सताहून आणि असताहून विलक्षण आहे. आणि सत्ख्यातीवाद्याच्या मताने सगळे पदार्थ काय आहेत, सत्यच आहेत, म्हणजे त्रिकाला बाधित आहेत असं त्याचं काय आहे म्हणणं. म्हणजे दोन्ही काही एक होणार नाही. परंतु हा जो शिष्य आहे ह्याला मुळातच ही सत्ख्यातीमत जे आहे ना, तर हे सत्ख्यातीमत स्वीकारावं असं वाटतं. या अनिर्वचनीय पदार्थ स्वीकारायचा म्हणजे अजून 7 तरंगापर्यंत उठारेटा करावा लागेल. जर सत्ख्यातीमत स्वीकारलं आणि सत्ख्यातीन तुमची अनिर्वचनीय ख्याती एकच आहे असं जर म्हटलं तर आपलं काय होईल, मोठे कष्ट चुकतील. म्हणून तो या ठिकाणी गुरुजींना समन्वय सांगण्याचा स्वतः स्वबुद्धीनं प्रयत्न करतो. आता सत्ख्याती आणि अनिर्वचनीय ख्याती यात मंदांधकारादी दोष आणि सर्पाची उत्पत्ती ही सारखीच मानतात. आता तो म्हणतो राहिला कोणाचा आपल्याला हे करायचं आहे, आता चिंतन करायचा विषय कोणता राहिला आहे, फक्त सत्ख्याती आणि तुमची स्वतःची असणारी अनिर्वचनीय ख्याती. आणि एक दर्शनकार राहिलेत कोणते, सत्ख्यातीवादी. ते कोण आहेत, रामानुजाचार्य. तर त्यांच्यामध्ये तुम्हाला रज्जूवर सर्प कसा भासला तर तुम्ही काय म्हणता, मंदांधकारामुळं. आणि सत्ख्यातीवाद्यांना विचारलं तर रज्जूवर सर्प कसा भासला तर ते काय सांगतात, मंदांधकार हे त्याला एक कारण आहे. म्हणजे हे मानतात की नाही. बरं, ते सांगतात की सर्प त्या ठिकाणी उत्पन्न झाला. सत्ख्यातीवादी पण सांगतात, कारण काय आहे, जे पंचमहाभूतात असणारे जे सर्पाचे सगळे जे अवयव होते ते त्या ठिकाणी काय झाले, फक्त अभिव्यक्त सर्परूपाने काय झाले, परिणाम पावले. ऐके नाही, सर्परूपाने त्या पंचमहाभूतात असणाऱ्या त्यांच्या अवयवांचा काय झाला, परिणाम झाला असं सत्ख्यातीवादी मानतात. ऐकी नाही. म्हणजे याचा अर्थ ते जे रज्जूवर झालेला सर्प तो उत्पन्न झाला असं तुम्ही मानता की नाही. कोण, आपलं सत्ख्यातीवादी मानतात. आणि तुम्हाला जर विचारलं तर रज्जूवर भासणारा जो सर्प आहे तो उत्पन्न झाला असंच तुम्ही मानता की नाही. तुमच्याही सिद्धांतात काय, कोणताही पदार्थ प्रतीतीला येतो तो उत्पन्न झाल्याशिवाय येत नाही. बरं, आत्ताच आज पाठीमागं तुम्हाला विचारलं आम्ही सर्प आणि अनिर्वचनीय पदार्थाची उत्पत्ती, किती गोड बरं तुम्ही त्याचं स्पष्टीकरण सांगितलं. आहे की नाही. रज्जूचं सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान, ते अज्ञान त्रिगुणात्मक. आहे की नाही. आम्ही तर नुसतं अनिर्वचनीय पदार्थाची उत्पत्ती विचारली होती, तुम्ही तेवढेच सांगून राहिले नाही, तर पदार्थ आणि पदार्थ ज्ञानाची रीती तुम्ही सांगितली. आहे की नाही. अनिर्वचनीय पदार्थाची उत्पत्ती कशी आणि अनिर्वचनीय पदार्थाचं ज्ञान कसं उत्पन्न होतं यासाठी तुम्ही सांगितलं की अज्ञान हे त्रिगुणात्मक आहे. आणि काय होतं की रज्जूचं इदम रूपाने सामान्य ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान, आणि ते अज्ञान त्रिगुणात्मक, आणि त्या त्रिगुण अज्ञानाचा होतो क्षोभ किंवा त्याच्यामध्ये होतो विकार किंवा त्या अज्ञानाचा होतो परिणाम. आहे की नाही. अज्ञान हे त्याचं काय आहे, उपादान कारण. आणि मग होतं काय, तर त्या अज्ञानामध्ये असणाऱ्या 3 गुणापैकी अज्ञानाच्या सत्वगुणाचा परिणाम रज्जुज्ञान, आणि आपलं सर्पज्ञान, आणि अज्ञानाच्या तमोगुणाचा परिणाम सर्प, असं स्पष्टीकरण सांगितलं. याचा अर्थ सर्प तिथं उत्पन्न होतो असं तुम्ही मानलं की नाही. सत्ख्यातीवाद्यामध्ये सर्प उत्पन्न होतो असंच मानलं. अनिर्वचनीय ख्यातीमध्ये सर्प उत्पन्न होतो असंच मानलं. आणखी दुसरं काय वैशिष्ट्य, मंद अंधकारा नावाच्या दोषामुळं रज्जूवर सर्प भासतो, हेही मत आपल्या दोघांचं सारखंच आहे. आणि सर्प उत्पन्न होतो हेही मत दोघांचं काय आहे, सारखंच आहे. त्यात सत्ख्यातीवादी सर्प सत्य मानतात आणि वेदांती अनिर्वचनीय म्हणजे मिथ्या मानतात. फरक काय आहे, दोषही सारखाच आहे, उत्पत्ती दोघं मानतात. फक्त काय म्हणतात, रज्जूवर भासणारा सर्प मिथ्या आहे असं अनिर्वचनीय ख्यातीवादी म्हणतात, आणि तो सर्प सत्य आहे असं सत्ख्यातीवादी म्हणतात. म्हणजे आता याच्यामध्ये काय सारखेपणा आहे का? तो म्हणतो फक्त एवढाच दोष आहे. फक्त म्हणजे काय आहे, खूप मोठा दोष आहे ह्याच्यामध्ये. एवढाच काय तो फरक, तो म्हणतो एवढाच फरक आहे. एक सत्य मानतं आणि एक काय म्हणतं, मिथ्या मानतं, एवढाच फरक आहे. सर्प प्रतीची व्यवस्था दोन्ही मतात सारखीच लागते, पण सर्पाच्या प्रतीची व्यवस्था मात्र दोन्ही मतात सारखीच लागते. म्हणजे दोन्ही पदार्थ उत्पन्न होतात आणि मंदांधकारामुळं त्या ठिकाणी त्याचा भास होतो असं दोघेही मानतात. फरक तो एवढाच आहे, एक काय म्हणतो सत्य आहे आणि एक म्हणतो अनिर्वचनीय. एवढाच काय तो फरक. सर्प प्रतीची व्यवस्था दोन्ही मतात सारखीच लागते. मग सर्पास मिथ्या मानण्यापेक्षा सत्य मानणे बरे असे मला वाटते. मग तो म्हणतो फक्त आता तुम्ही एकच आग्रह सोडून द्या, तुम्ही जे मिथ्या म्हणता ना तर म्हणून टाका सत्य म्हणून असं तो म्हणतो. म्हणून चुकत असेल तर चूक कोठे होत आहे ते कृपा करून मला सांगा. त्याच्या मनात
खरं तर त्याला वाटतं की आता यांनी चूक म्हणूच नाही. पण काय करतो, शिष्यस्ते हम शादिमाम तो हम प्रपन्नम. शिष्य होऊन बसलाय, त्यामुळे तो म्हणत नाही की मी सर्वज्ञ आहे. मी सर्वज्ञ आहे म्हणून तो म्हणतो कृपा करा. आणि जर समजा माझी कुठं चूक होत असेल तर चूक भूल देणे घेणे, तर तो म्हणतो की मला तुम्ही ते कृपा करून समजावून सांगा. मग शिष्य त्याला ह्या गोष्टीविषयीचं निरूपण करतात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. शिष्य नाही स्पष्टीकरण करत.